मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीमध्ये ड्रोनद्वारे टेहळणी करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। जरांगेंच्या आंदोलन स्थळाची सुद्धा ड्रोनद्वारे पाहणी केल्याची माहिती आहे। अंतरवाली सराटीच्या सरपंच पांडुरंग तारक यांनी पोलिसात या संदर्भात तक्रार दिलेली आहे। काल मध्यरात्री ड्रोनद्वारे पाहणी करण्यात आल्याची माहिती आहे। मनोज जरांगेंच्या अंतरवाली सराटीमध्ये ड्रोनद्वारे काल पाहणी करण्यात आली आणि या संदर्भात सरपंचांनी पोलिसात तक्रार देखील देण्यात आलेली आहे। टेहळणी होते ड्रोनद्वारे, तुम्ही बघितलंय काय प्रकार आहे हा सर्व? नाही, आता ते काय असेल मला नाही माहिती। काय असू शकतं, कोणाचे वेगळे वेगळे अजेंडे असतात। कोणाचा अजेंडा मारून टाकण्याचा असू शकतो, कोणाचा बदनाम करण्याचा असू शकतो, कोणाचा खोट्या रेकॉर्डिंग बनवण्याचा असू शकतो, कोणाचा खोटे व्हिडिओ बनवण्याचा असू शकतो। मला गोरगरिबांच्या मराठ्यांचं मी काम करतोय, यापासून मी दूर कसा जाईल? कारण माझ्यापासून कोणाला फायदा होऊ शकत नाही। मग फायदा होणार नसला तर ह्यो कामाचाच नाही। कारण काही फायद्यासाठी कामं करणारे लोक असतात। स्वतःचा संसार मोठा झाला पाहिजे, समाज मोठा नाही झाला पाहिजे, ह्या उद्देशानं काही प्रेरित झालेले असतात आणि त्यांना ती झोप येत नाही, त्यांना असं ते करमत नाही, दुसऱ्या पोटतिडकीनं काम करतो, त्यामुळे ते जमत नाही। आणि माझा स्वभाव असा आहे की मला माझ्या पोटात काही कपट नाही। माझा मायनस पॉईंटच ते, माझ्या पोटात कपट नाही, मी खरं बोलतो, त्यामुळे ते लोकांना पटत नाही। आणि मी समाजाशी प्रामाणिक, मी निष्ठा ठेवली। काही काहींना ती योग्य वाटत नसेल, त्यापेक्षा ह्यो कसा बाजूला जाईल, याला कसं काय करता येईल, याला मारून टाकायचं, याला बदनाम करायचं का काहीतरी सुरू असू शकतं। पण मी काय मोजीत नाही गाड्या ह्या असल्या गोष्टीला। मी माझा रस्ता क्लिअर आहे, मी काय बोलायचं ते तोंडरोज बोलतो। ह्या महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या मित्रांना माहिती, मी मागं कुचकुच नाही करत, मागं षड्यंत्र रचित नाही, मागं डाव टाकून त्याला संपवण्याचा प्रयत्न मी करत नाही। मला काय बोलायचं ना, मग तो कोणी असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, मी त्याला समोर तोंडावर बोलतो। मागं काड्या करून संपवण्याचा माझ्या 20-22 वर्षात मी असलं कधीच काम केलेलं नाही। त्यामुळे मी काय असल्या गोष्टीला मोजीत नाही। मी कुठंही राहतो, इथंच नाही कुठं राहतो, मी गावात राहतो, कुंकड राहतो, इथंही राहतो। माझं काय मी भेट असतो तर मी राहत नाही। ते हिंडत येत, फिरीत येत, काहीतरी कोणतरी असू शकतं, आता कोण असू शकतं हे कोणीच नाही सांगू शकत, पण ते फिरीत येत, मी भेट नाही त्यांना। आता 6 जुलै ते 13 जुलै रॅलीसुद्धा आहे, शांतता रॅली। मी भेटच नाही, त्याच्यात गोळ्या घातल्या तरी बी आणि आत्ताही घातल्या तरी मी भेट नाही, मी हटत नाही। मी क्षत्रिय मराठा आहे, कारण आम्हाला शिकवलेलं एकदा लढायला उतरलं तर मागं सरकायचं नाही।